पदवी संपादन केली। त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षण समाजशास्त्र हा विषय घेऊन पूर्ण केले। तसेच शारीरिक शिक्षणातील BPEd ही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। त्यांना गोवा विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मध्ये अनेक बक्षिसे प्राप्त झाली आहेत। तसेच त्यांनी खो खो या खेळामध्ये ओरिसा येथील गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। तसेच हॉकी या राष्ट्रीय खेळामध्येही त्यांनी गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। कांचनजंगा ह्या पर्वत शिखरावर चढणाऱ्या त्या गोव्यातील एकमेव खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। त्यांनी सर्वोदय हायस्कूल या शाळेत 1994 पासून शारीरिक शिक्षिका म्हणून 31 वर्ष सेवा बजावली आणि त्यांना या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून बढती मिळाली आहे। त्या गोवा शाळा मंडळाच्या सदस्या देखील आहेत। तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गोवा सरकार तसे अनेक संस्थांकडून पुरस्कार मॅडम। मी कुमारी दीपिका हिला विनंती करते की तिने फुलदाणी देऊन उपध्यापिका मॅडम राजेश्री यादव यांना सन्मानित करावे। धन्यवाद। या कार्यक्रमात उपस्थित आहेत कैलासवासी J.K. पवार यांच्या सरांच्या पत्नी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुशीला पवार। मी कुमारी रुचिका हिला विनंती करते की तिने फुलदाणी देऊन त्यांचे स्वागत करावे। धन्यवाद रुचिका। या कार्यक्रमात उपस्थित आहेत केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री शंकर गावकर सर। मी कुमारी अनुष्का हिला विनंती करते की फुलदाणी देऊन त्यांचे स्वागत करावे। धन्यवाद। या कार्यक्रमात उपस्थित आहेत केशव स्मृती प्राथमिक विद्यालयाच्या प्रभारी शिक्षिका सौ वनिता वायगळकर। मी कुमारी मृणाली हिला विनंती करते की शिक्षिका वनिता वायगळकर यांना पुष्प देऊन स्वागत करावे। या कार्यक्रमात उपस्थित आहे केशव स्मृती बाल विकास विद्यालयाच्या प्रभारी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत। मी केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापक आदरणीय पांडुरंग कोरगावकर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रम करण्यामागचा हेतू उद्देश स्पष्ट करावा। आदरणीय आमच्या सरांची मिसेस मॅडम अलका सुभाष कोरडे सर, ज्याच्या नावाने सत्कार करता त्याची पत्नी आम्ही तिला आई म्हणून संबोधतात असे सुशीला पवार मॅडम। या कैलासवासी पवार सरांच्या यशस्वी कार्याची जो आम्ही हो प्रोग्राम हे करता त्याचा सत्कार मूर्ती मिसेस राजेश वस्कर, रमेश वस्कर, या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा कोरगावकर, उपमुख्याध्यापिका राजश्री जाधव,
आमच्या शाळेचे आमच्या हायर सेकंडरीचे प्रिन्सिपल शंकर गावकर, केशव स्मृती बाल विकासाची लैला पाटील आणि त्याचं 5 सप्टेंबर हो टिचरां खातीर मेळटा ह्याच्या खातीर पुण्याची गरज आनी दुसरी पडची ना. ते आयडेंटिफाय जाता ह्या टिचर ह्या दिसा त्या टिचरांचो सत्कार जाता, आयडेंटिफाय जाता ह्या टिचरांचो सत्कार त्याच दिसा जाता. ही एक म्हत्वाची गजाल. आणि आयज आमकां ह्या प्रोग्रामाक आमकां सत्कार मूर्ती लाभल्या ते माध्यमीक इस्कॉलाचे मराठी प्राध्यापक, हिंदीचे प्राध्यापक आणि त्यांची कितलीशीच बुकां बरयल्या. मॅडम ह्या इस्कॉला बद्दल हांव थोडे शब्द तुमकां सांगूंक सोदतां. हे इस्कॉल अत्यंत वायट परिस्थितीन उबें रावलें. 1987 अशें सहज असो विचार येयलो आमी इस्कॉल काडपाचें. आमच्या खेडेगांवांत इस्कॉल आमच्या सारक्या भुरग्यांक भेना आसलें. ते नंतर हांवें तेची एक आमच्या कडेन न्यू वाड्यार कुमार तेची प्रेरणा आसली म्हाज्या फाटल्यान आनी आमी इस्कॉल काडलें. आनी हांव तेन्ना ज्या धंदो हांव करी त्या धंद्याक व्हडलीशी किंवा आयज ना त्या टायमार सुद्दां नसली. तसलें 7 भुरगीं घेवन 1987 हे इस्कॉल हांवें स्टार्ट केलें. हे इस्कॉलाची आयज हे इस्कॉल स्टार्ट करपाची टीम आमच्या कडेन टिचर आसली सुमन नावेलकर, ती ह्या वर्सा आतां रिटायर जावपाची आसा. तिच्या आवर्जून नांव घेता सुमन नावेलकर. अशें करून हे इस्कॉल फुडें चलत रावलें. 1994 ह्या इस्कॉलाक पाचवीच्या भुरगे सगळे आमचे कडेन परमिशन 6-7 महिने पाचवीच्या पयलीं परमिशन मेळना जालें आनी त्याच्या नंतर 8 भुरगीं उरलीं पाचवीत आनी आमी पाचवीच्या वर्गांत 1994 राजश्री पवार आनी वंदगिरी वसंत कुमार हे 2 टिचरींक घेवन ह्या इस्कॉलाची म्हूर्त मेळटली. खऱ्या अर्थान हे हेजेमध्ये इस्कॉल जावपाक प्रत्येक टिचरीचो हातभार आनी हांव आमच्या टिचरी आयज आमच्या कडेन जवळ 120 ते 150 आसपासचे प्रायमरी लोवर पेचे हायस्कूलचे टिचर पळय ताचो 150 आमच्या कडेन स्टाफ आसा. आनी सगळे टिचरी हातीक हात घालून काम करतात. आनी म्हणून हेजे मोठे सम्राज्य तुमकां दिसता. हे सम्राज्य म्हाज्या एकट्यान उबें केलें ना. सगळ्याच्या मेहनतीन हे सम्राज्य उबें जालां. ते आमी भायर घेवन वयचे ना म्हणून हांव प्रत्येक टिचरीक सांगता मेहनतीन काम करपा जाय. जेडा येना आनी घरा गेले ना आनी गरबाजी हाडूंक जायना. आनी ज्या दिसा म्हाका गरबाजी कळ्ळी ह्या इस्कॉलान त्या टिचरीक हांव फकत म्हणून दवरपाचो ना. कित्याक आमी खूब गरिबीसून दीस काडटा. आमकां शिस्त कळटा, आमकां संस्कार कळटा, आमकां शाळेंत कितें मेळटलें हेचो केन्ना त्या टायमार आमी अभ्यास करीत नासले. आतां ते दीस दुखलेत तशें आनी आमचे फ्रेंड सर्कल बरें आसता. आमकां संस्कार बरे शिक्षकांचे लाभले म्हणून ह्या हेच कितें भुरगे भाशण करतना बरें दिसता. आमकां तेन्नाचे टिचर आसले पाटील आसले, सरस्वती बुद्धी आसले, अशे बरे बरे टिचर आसले. तेंच्यांनी आमकां घडयले. ते टिचर 5 वर्सां रावात तेंकां आनी कामच नासली. अशें हांव प्रत्येक टिचरी कडेन मागता. इस्कॉलान गरबाजी आसूंक जायना. इस्कॉलान प्रत्येक टिचर म्हत्वाची. लोवर पेची टिचर जितली म्हत्वाची तितली टँटाक शिकयता ती टिचर म्हत्वाची. आयज हांवें शंकराक सांगलें, शंकर 25 भुरगें आयज आमच्या मोदी सराचो बर्थडे भुरग्यांक धाडून येतले. ही भुरगीं आमी ऑलरेडी सोडल्या. शंकरान फकत गोळ करूना, कित्याक काडटा हे विचार करूना, ताबडतोब आमी भुरग्यांक धाडली. ही मेहनत ताका एक म्हत्व प्राप्त जाता. पूण हांव प्रत्येक टिचरी कडेन सांगता टिचरींनी आपूण कशें वागता जर प्रत्येक टिचर सुद्दां कॉलेज करत वयता तो जर भुरगो मस्त करता ताबडतोब हे करप तूं आनी कितें करता रे तो विचार हाडूंक जायना. तेजो क्लास टिचर दुसरो आहा, क्लास टिचर दुसरो आसा, आपूण कित्याक म्हणप अशें म्हणटा नुस्तें केन्नाच चलपाचें ना आनी टिचरान जवळ पावचो. आमी आतां बारीक विचार करता म्हणटा सगळे टिचरी सरप्लस जाता. हेचें कारण हें आसता तें हेचें कारण आसता. टिचरी आपल्या भुरग्या पर्यंत आपल्या क्लासीक तितलेच मजा घेवन दवरता. तेणी ही सगळें इस्कॉल आसलें सगळें आमच्या आतां टिचर कोण आमच्या आतां स्वताच्या आनी इस्कॉला ते सुद्दां आमचे इस्कॉल थंयसून हांगासून टिचर तुमी खंय घराचेर ते जाय जाल्यार ते पळोवपा खातीर ही टिचर तेकोवपाक लागता, आदर्श निर्माण करता आनी ती टिचर फुडलो सत्कार करपाक लायक जाता. मॅडम टिचरीक हांव पेशंट सांगूंक सोदता ओबरे हॉटेलांतल्या 5 स्टार हॉटेलांत हांव न सांगता एक 36 टिचराक आमचे
पळयल्या आणि म्हाका फकत कॉन्टॅक्ट त्या मॅडमीन एकच खबर आसली पूर्ण मराठी शिकला आणि ते म्हाका 36 आणि 16 ठिकाणी तिथे सत्कार जाता ते माझे एकट्याचे गुण नाही बाकी ह्या राष्ट्राच्या इतके एरियाचे आणि पळयत आम्ही मानून दिलो सेंट अँड्रू सेंट रेजिना विद्यालयाची बरी बरी स्कुलां आसात तरी वास्कोचो लोक आमकां माथ्यार घेता शिवजयंती आमच्याकडे बऱ्यापैकी बरी जाता शिवजयंतीची प्रेरणा फक्त देशभक्तीतूनच घेता हे कोणाची नोंद करची तुझी तुका एक बारीक गजाल सांगता अलका मॅडमीची म्हाका रातचो भायल्यान सुमार फोन येयलो अरे कोलगांवकर तुजे अशें जाता भायल्याच्या भायल्या कितें तें करा तुका खबर आसा कितें घडलें तें शंकरराय पाटील लायसन्स सगळ्याक करता म्हाका म्हाजो एक फ्रेंड थंय गेल्लो सुभाष इस्कोलाक कितेंच जावंक जायना अलका मॅडम पळय तूं कितें आतां सांगतना अलका मॅडम सांगता सुभाष इस्कोलाक कांयच जावंक जायना आणि जर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन थंय घातलो जाल्यार ऍडमिनिस्ट्रेशन सांबाळटलो ना ही जाण आमच्या मनांत मनीस कसो वागता कितें उलयता कशें मेहनत करता आणि आपल्या स्वार्था खातीर तो कितलें काम करता हेची पावलां आमी हांगा जाणल्यात आमी सगळे विचार करता म्हाका 7:30 आयस्क्रीम सांगलें आणि सुषमा तर माझ्या वांगडा सुषमा माझ्या हातीन खूब काम केलां इस्कोलाक खूब काम केलां आतां ताका तोखणाय करून शकना ती म्हाजी बाय तोखणाय करून जावंक शकना खूप काम केलं आता आम्ही सुषमा सांगले आम्ही आत्ता आमच्याकडे या मोहन आमचेकराकडे आम्ही सगळे मोहन आमचेकडे गेले रायसिंग काही सरकाराकडे गेले आणि म्हाका 9:30 लोकांक गेलो मॅडमीन सांगलो सुभाष पुष्पाला कांयच जावंक ना सुभाष म्हणले त्या टायमार तो मिनिस्टर तिका सुभाष तो पूण आमकां तो देव आणि म्हणून हांव प्रत्येक घटकाक सरत याद दवरता त्या टायमार जर खंयच्या वायट वृत्तीन आमचें जर एडमिशन घातलेलो जाल्यार आमकां तितक्याच टायमार हांव तेका कोर्टाक वचून करतलो आसलो पूण त्या टायमार तो विकास आसलो इस्कोलाचो तो खंयचो सुटलो तो विकासाक खंय तरी मार पडटलो तर आमची जी लक्ष्मी आहा त्या लक्ष्मीन मॅडमीच्या रुपान तें वाक्य घातलें आनी तें वाक्य सिंहापर्यंत पावलें आनी भायर परत तेका जागेर फोन केलो ह्यो इतिहास प्रत्येक चली जाणा जावंक जायो पूण हांव प्रत्येक चली कडेन वागता तुमी कसलीच घट म्हाका आसूंक जायना आतां एखादी टिचर आपल्या पुरतें न काम करता सगळ्या भुरग्यांक घेवन जेन्ना ती काम करता तेन्ना केशव स्मृती स्कुलाचें नांव दिसा दीस वाडत रावता हांव चड टायम घेयना आयज वस्कर सर आमकां लागले पवार सराक आयज साखळे वयतलो आज परत पवार सराचो पवार सराचो हें आज सगळे गेल्या वर्सा खंय पावले पार्कोची गेल्या वर्साक रायसीर कोणाक वारपण गेल्या वर्सा ते वारपण केल्ले हांव ते बोरये वयता पवार सराचो पुरस्कार आमच्या गोंयांत वयतलो अशें आशा दवरता पवार सराक त्या टायमार 1994 आमच्याकडे काय पैसे नासले इस्कोल भिजा आसले ऑटोम उत्तर फुडें आपूण तुका हें गेले म्हणून सांगलें हांवें तें केलें इस्कोल फुडें फुडें सगळें रावलें आज तेचो 12वो सत्कार पुरस्कार आमी भेटयता आनी तो 12वो सत्कार वस्कर सरा सारक्या एका मोठ्या साहित्यिकाक मेळटा जेणी शिक्षण क्षेत्रांत भरपूर काम केलां हांव पवार सराचो सत्कार तांकां भेटयतना खूब मनाक आनंद जाता आणि मॅडम आमच्या इस्कोलाक येयल्या तर सगळ्यांचे उत्साह दाखयता आणि माझे 2 शब्द सोपयता जय गोवा जय केशव स्मृती स्कूल आपण केशव स्मृती विद्यालयाचा इतिहासचा उजाळा करून दिला त्याचबरोबर आम्हा सर्व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. भारतीय संस्कृती
आईनंतर सर्वात महत्वाचे स्थान आहे ते गुरुचे. आई जशी मुलावर चांगले संस्कार करते, तसेच गुरु हे मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे कार्य करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यात आणि त्यांचे जडणघडण करण्यात गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. असेच एक शिक्षक म्हणजे कैलासवासी श्री जे.के. पवार सर. पवार सर वयाच्या 18व्या वर्षी गोव्यात आले. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी श्री दयानंद बालकृष्ण बांदोडकर यांनी त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त केले. तदनंतर माध्यमिक व नंतर उच्च माध्यमिक विद्यालयातून भावी पिढीसाठी त्यांनी ज्ञानगंगा सतत प्रभावी ठेवण्याचे कार्य करत असताना अनेक आदर्श विद्यार्थी घडविले. कबड्डीचे पंच म्हणून कार्यरत असणारे जे.के. पवार सर एक उत्तम खेळाडू देखील होते. तसेच ते एक उत्तम वक्ते होते. जे.के. पवार सर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी होते. तसेच विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री जे.के. पवार सर आमच्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ राजश्री जाधव मॅडमचे वडील होते. तसेच आमच्या विद्यालयाचे व्यवस्थापक श्री पांडुरंग कोरगावकर सरांचे मित्र होते आणि हा शाळेचे शुभचिंतक होते. आज पवार सरांच्या स्मरणात हा सत्कार सोहळा गेल्या 12 वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत. यंदा जे.के. पवार सरांच्या स्मरणात ठेवण्यात आलेला पुरस्कार श्री रमेश दत्ताराम वंसकर सरांना प्रदान करण्यात येत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सत्कार समारंभासाठी पुढे यावं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अलका फळदेसाई मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कारमूर्ती श्री रमेश वंसकर सरांचा सत्कार करावा. सर अरुण महाबळ यांना विनंती करते की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. कैलासवासी जे.के. पवार सर यांच्या स्मरणार्थ सन्मानपत्र. आदरणीय शिक्षक श्री रमेश दत्ताराम वंसकर सर, केशवस्मृती विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत मौलिक कार्य करणारे शिक्षक कैलासवासी जगप्पा कृष्णा पवार सर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार सौभाग्यवती अलका सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते आपणास प्रदान करताना केशव स्मृती परिवाराला अत्यंत आनंद होत आहे. ज्ञानाच्या ज्योतीतून
अज्ञानाचा अंधकार दूर करत सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज घडवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार व आधार देत असतात. त्यापैकीच आपण एक आदर्श शिक्षक आहात. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाही सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य केले. साहित्यिक क्षेत्रामध्ये आपली अनेक पुस्तके, कथासंग्रह, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आपण अनेक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही कार्य केले आहे. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपला सन्मान केला आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कार आपणास प्राप्त झाले आहेत. आपले कार्य उल्लेखनीय आहेच, तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रांना प्रेरणादायी सुद्धा आहे. आपल्या या प्रशंसनीय कार्याबद्दल केशवस्मृती परिवाराकडून आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. तसेच आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. आपणास चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपला केशवस्मृती परिवार. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. मी या कार्यक्रमाची पुढील सूत्रे शिक्षिका सुप्रिया यांच्याकडे देत आहे. धन्यवाद टीचर. नमस्कार. आतापर्यंत आपण सत्कार मूर्तीचा गौरवशाली परिचय. आता त्या सत्कार मूर्तीकडूनच थोडक्यात मार्गदर्शन मिळालं तर या कार्यक्रमाला नक्कीच अधिक उजाळा लागेल. म्हणूनच मी आदरणीय श्री रमेश दत्ताराम वनकर सरांना मंचावर येऊन आपले विचार मांडण्याची विनंती करते. मित्र, शिक्षक म्हटल्यावर सगळे मित्र, कारण मी हाडाचा शिक्षक आहे, पत्रकार आणि लेखक ही तीन बिरुद माझ्याकडे आहेत. आणि त्यावेळेला एखादा शिक्षक, एखादा पत्रकार, एखादा लेखक बोलायला उभा राहिला की एक तास बोलतो, परंतु मी तुमचा सहनशीलतेचा अंत पाहणार नाही. मी थोडक्यात माझे विचार इथं व्यक्त करणार आहे. या केशव स्मृती हायस्कूलचे सगळा परिवार, त्याचे संस्थापक पांडुरंग कोल्हापूर, आजच्या प्रमुख पाहुण्या अलका सुभाष पैडेसाई, सर्वोदय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि गोव्यामध्ये मोठी क्रांती घडवणाऱ्या सगळ्या क्षेत्रामध्ये अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सुषमा अलका पैडेसाई, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सुषमा कोल्हापूर, उपमुख्याध्यापिका राजश्री जाधव, सुशिरा पवार, त्याचप्रमाणे प्राचार्य शंकर गावकर, इथं जमलेला शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग. मला खूप आनंद होते की जगप्पा पवार यांच्या स्मृती दिनात जाणारा आजचा हा मोठा सन्मान मला प्राप्त होतोय, त्याचा मला खूप अभिमान होतो. कारण या महिन्यामध्ये माझे आजचा जणू हा चौथा सत्कार आहे. खरं म्हणजे मी तिचा विषय सत्कार स्वीकारून नाही, कारण नीतीपासून गल्लीपर्यंत अनेक सत्कार मी स्वीकारलेले आहेत. आणि ते साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या याच वर्षी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं 98वं मराठी साहित्य संमेलन काल कटोरा मैदान दिल्लीला झालं. आणि ह्या दिल्लीच्या स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे आलेले आणि त्यांच्या उपस्थितीत तिथं माझा सत्कार झाला. हे मला एक गोमंतक आनंद होतो. 5 सप्टेंबरला बरोबर शिक्षक दिनी शिरोडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंत्री सुभाष शिरोडकर यांनी माझा दामू नाईक यांचा सत्कार केला. त्याचा दुसऱ्याच दिवशी गारगळमध्ये सत्कार झाला आणि तिसरा सत्कार परवा पुणे येथे झाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. आजचा हा चौथा सत्कार आहे.
आणि मी तो गेल्या वर्षी मला पूर्वपणे अनेकदा फोन केले, परंतु मी उपलब्ध नव्हतो, महाराष्ट्रात होतो, त्यामुळे मी स्वीकारू शकलो नाही. तो आहे आणि उद्या दैनिक गोमंतक तर्फे पणजीला आहे. ही मालिका सतत चालू आहे. खरं म्हणजे जे की पवार यांच्या नावे दिलेला हा पुरस्कार खूप मोठा आहे असं मी मानतो आणि ते शिक्षक भाग्यवान आहेत असं मला वाटतं. ते अशासाठी आपण म्हणतो ते स्वर्गीय आहेत, स्वर्गीय नाही. जोपर्यंत त्यांचं आपण सगळ्यांच्या मुखामध्ये नाव आहे तोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे असं आपण मानतो. आज आपण बघतो की आज हा पितृपक्ष आहे, महाराज वाटतो आपल्या पूर्वजांना आणि पूर्वजांची सगळी नामावळी घेतो. कोण कोण गेलेले त्याचं पिंडदान करतो आणि ते पिंडदान करताना ज्यांची आठवण काढली म्हणजे ती जिवंत आहे, ते पृथ्वी लोकावर आहे असं मला वाटतं. आणि ह्या पितृपक्षामध्ये आपले जे जे पवार आहे आमच्यामध्ये आहे असं मी आपल्याला मानतो आणि ही प्रेरणा घेऊनच ही शिक्षण संस्था पुढे येत आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती ज्याला मी म्हणतो मुद्दाम ह्या वास्तू शहरामध्ये शिक्षक म्हणून काम करणारी मीनाला उपाध्ये काही वर्षापूर्वी तुम्ही त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे मी आपले कोल्हावकर आहेत, त्याला म्हणतो तो शिक्षण महर्षी म्हणून आपण त्याला ओळखलं पाहिजे. हातात काही नसताना शिक्षणाची ध्वजा उंचावणारे आणि ह्या ग्रामीण भागातून ह्या शिक्षण संस्थेमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं अमोघ असं शस्त्र त्याच्या हातामध्ये घेऊन त्याला सुशिक्षित करणारे कोणी विचार करत नाही. आज प्रत्येक जण आपल्या घरण्या मागे कोणालाही शिक्षणाचं पडून गेलेलं नाही. मी सांगतो आज तुम्हाला बघितलं मी त्यांच्याकडून ऐकलं, मी लवकर आलेलो आणि माझी एक सवय आहे, मी शिक्षक असताना माझ्या हायस्कूलमध्ये जाताना अर्धा तास मी लवकर जायचो. हा अर्धा तास अशासाठी मध्ये गाड्या ब्लॉक होतात, कधी कधी गाडी बंद पडली तर तिकडे उशीर होऊ नये म्हणून मी अर्धा तास सर्वापेक्षा शाळेचे जे बोर्ड जे पिऊन असतात ते सुद्धा येत नाही. शाळा उघडायच्या अगोदर मी तिकडे जायचो आणि माझी सगळं तिकडे सगळे व्यवहार करायचो. माझं जे वृत्तपत्राचं लेखन आहे ते सुद्धा मी माझ्या फ्री टाइम करायचो. हे का करायचो की मला निष्ठा होती आजचा समाजाचा आधारस्तंभ, राष्ट्राच्या यशोमंदिराचा उज्ज्वल आधारस्तंभ आपण तुम्ही सगळे घडवताय आणि त्याचे शिल्पकार तुम्ही शिक्षक आहात. आम्ही घडवलेले राष्ट्राच्या यशोमंदिराच्या आधारस्तंभ आम्ही घडवलेले मी मुद्दाम सांगतो. मी ज्या स्कूलमध्ये शिकायचो ते डायसिसन सोसायटी ऑफ एज्युकेशनचं स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल आणि त्याच्यामध्ये घडलेले विद्यार्थी अनेक विद्यार्थी उत्कृष्ट झाले, पातळी झाले. आणि एकदा मी असाच क्लासमध्ये एक बैठक होती आणि तिकडे एक पृष्ठ आलेला आणि मी त्याला ओळखलं नाही. त्याने मी त्याला माझ्या तुम्ही कोणाकडे ओळखता तर त्यांनी घर स्टाफमध्ये सांगितलं माझा शिक्षक आहे. कोण तर रमेश सर हे आपले शिक्षक. मला खूप अभिमान वाटत त्या विद्यार्थ्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये जीएसटीचे पैसे कट केले जातात सगळ्या कामामध्ये. त्याचा डायरेक्टर आहे तो माझा विद्यार्थी अभिमानात सांगतो विशांत गावडेकर. ज्या वेळेला मी एका हायस्कूलमध्ये पार्ट टाइम शिक्षक होतो आणि ज्या वेळेला माझं शिक्षण म्हणजे पिरियड संपला त्यावेळेला क्लासमध्ये पहिल्यांदा रडायला जर कोणी सुरुवात केली तर त्या विशांत गावडेकरने आणि आज ते एवढ्या मोठ्या टॉप पोस्टवर आहे, जीएसटीचं डायरेक्टर आहे. ही मला खूप अभिमानाचंच गोष्ट आहे. तुम्ही अनेकदा संगीताच्या कार्यक्रमामध्ये जाता तिथे तबला वाजत असतो हेदे म्हणून दामोदर हेदे मोठा आहे, तो अभिमानानं सांगतो माझे शिक्षक आहेत. खूप बरं वाटतं ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठे जरी गेलात की तुम्ही घडवलेले शिक्षक तुम्हाला भेटणार आहेत. विद्यार्थी शिक्षकांना आज खरं म्हणजे मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होतो परंतु इथं विद्यार्थी नाही आहे. माझ्याकडे शिकणारे विद्यार्थी विद्यार्थी होते परंतु त्यांना कसं टॅकल करावं हे मी होतं. एका वर्गामध्ये काय झालं तुम्हाला सांगायचं तसं शिक्षकाला, परंतु विद्यार्थ्यासाठी जे मी बोलणार होतो कारण काही विद्यार्थी आहेत तिथं. तर एक इन्स्पेक्टर आलेला आणि त्या विद्यार्थ्यांना कुणाला तर प्रश्न करणार आपण आणि प्रश्न करता विद्यार्थ्यांना अरे बाबा उभा राहा एक सांग सूर्याला नावं किती तर तो बघत नाही ना सूर्याला नावं किती सर म्हणून मी त्याच्या बादशाला करू नाही त्याला किती नावं आहेत ती मला माहीत नाही असा हा विद्यार्थी इन्स्पेक्टरला. त्याच्यानंतर तो म्हणाला की तुझी वही दाखव बघूया दुसऱ्या विद्यार्थ्याला तर अक्षर तुझं बरोबर नाही तर तो म्हणाला गांधीजीचं अक्षर कुठे बरोबर येत होतं म्हणून माझे तसं येत नाही म्हणाला.
मग त्यानं असं केलं की तो म्हणाला, त्याने सांगितलं की डॉक्टरचं अक्षर कुठे बरं असतं, डॉक्टर सुद्धा काय लिहितात ते कोणाला कळत नाही, फक्त फार्मसिस्टला कळतात. तर एक डॉक्टर होता, तो लग्न झाल्यावर त्याची बायको गेली. त्यावेळेला मोबाईल किंवा कोणती व्यवस्था नव्हती आणि त्याने बायकोला प्रश्न लिहिला की तुझी आठवण येते, तू जरा लवकर ये. आणि डॉक्टरचं पत्र पोचल्यावर बायकोने माहेरी गेली होती. तिने पत्र बोलून बघितलं तर तिला काही कळेना. तिने आपल्या छोट्या भावाला दाखवलं, बघ तुला काय कळलं. तर ते म्हणून मला काही कळत नाही का डॉक्टरने काय लिहिलं आहे. आता कोणाला दाखवणार गावातल्या, तर मला फार्मासिस्टकडे गेले आणि त्यांनी फार्मासिस्टला दाखवलं. तर त्यांनी टॉनिकची बाटली काढली आणि त्याच्याकडे मग आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांचं अक्षर किती चांगलं आहे याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मी आणखी खूप गोष्टी म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडलेल्याच म्हणून सांगणार होतो. तर एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना प्रश्न केला की तारे कधी दिसतात. सायन्स टीचर, दिवसाला सूर्य दिसतो, रात्रीचे तारे दिसतात. तर त्याने आर्ग्युमेंट केला, नाही सर, दिवसालाही तारे दिसतात. अरे हा कोण आहे, दिवसाला तारे दिसतात. तर म्हणाला आमचे पी शिक्षक आहेत ना, त्यांनी एकदम मस्ती केली म्हणून माझ्यावर 2 लाभा मी म्हटलं, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर तारा आहे. असे सांगणारे अनेक विद्यार्थी आपल्याला भेटतात, हे विशेष नाही. परंतु तुम्ही हा जो पुरस्कार देतात खूप मोलाचा आहे असं मला वाटतं. आपल्याला माहीत आहे की एका गावामध्ये एका राज्यामध्ये एक राजा होता आणि त्या राजाने दवंडी घेतली की आपल्या गावातले लोक किती प्रामाणिक आहेत, किती सज्जन आहे हे त्यांनी बघण्याचं ठरवलं. आणि गावात दिंडी पिटली की सगळ्यांचा व्यवहार दुधाचा होता आणि सगळ्यांनी एक मल्टी ठेवली आणि त्या मल्टीमध्ये आपलं दूध आणून टाकावं असं म्हणून त्यांनी ठरवलं. आणि सगळ्यांना मल्टी तिकडे बघायला कोणी नव्हते आणि मल्टीचं काय करते, सगळे आले घड घेऊन आणि आले दूध ओतताय. सगळ्यांनी ठरवलं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण ते आणणार ते दूध घालणार, ते आणणार ते दूध घालणार, असे करून कोणीच दूध आणलं नाही. आणि एकच व्यक्ती अशी होती की तो प्रामाणिक होता आणि त्याने आपल्याकडचं दुधाचा हंडा आणला, या पाण्याच्या चांगलीमध्ये ओतला आणि ते सगळं पाणी दुधाळाचं झालं. आणि एकच सज्जन बघा, आपल्या राजाने ती हंडी ओपन केली, घड ओपन केला आणि बघितलं तर सगळं पाणी आहे आणि त्याला कुठेतरी दुधाचा रंग आहे. तुम्हाला सांगतो तो प्रामाणिक माणूस कोण असं जर बघितलं तर मी तुम्हाला खचितच सांगतो की आपले कोरगावकर जे आहे ना, त्यांनी या पाण्याच्या घागरीमध्ये दूध होतं म्हणूनच हे समाज बरोबरचं कार्य त्यांचं आपण घेतलं हे खूप मोलाचं आहे. आज आपण कोरगावकर म्हणजे काय असं आपण म्हणणार, परंतु ज्ञानदानाचे अव्याहत कार्य करण्याची ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी धुरा सांभाळली, सर्वसामान्य माणसाने हे काम खूप मोलाचं आहे. हे काम ऐतिहासिक आहे. जसं आपण सर्वपैकी राधाकृष्णांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे जे शिक्षण महर्षी होऊन गेले त्या शिक्षण महर्षीपैकी आपण असं मी आपल्याला सांगू इच्छितो. हे कार्य आपण असंच चालू ठेवलं पाहिजे. जर आपल्यासमोर परंतु मला आपल्याला सूचना करायची वाटते की असा मोठा कार्यक्रम होतो त्यावेळेला 10वीच्या किंवा 9वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तिकडे बसवलं पाहिजे, त्यांच्याला वाटेल सगळे. पण त्यांनी मिळालं पाहिजे की आपले बाबा मॅनेजमेंट आपल्या शिक्षकांनी अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे, अशा प्रकारचे लेखक येत आहेत, रिटायर्ड शिक्षक येत आहेत, त्यांच्यापासून आपण काहीतरी घेऊन आपण कसं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आपल्याला एकच छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला मी हायस्कूलमध्ये शिकत होतो त्यावेळेला आमच्या हायस्कूलमध्ये दैनिक गोमंतकचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी आहेत आणि मी आमच्या शिक्षकाला भंडावून सोडलं की माधवराव गडकरी म्हणजे आहेतच कोण, ते म्हणजे तलवार वगैरे घेऊन येणार का, टोपी वगैरे शिवाजीची घालून येणार का, ते म्हणाले बघ रे काय ते बोलूया तरी कशाचे तुम्हाला कळणार. आणि माधवराव गडकरी आले, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं, त्यांचं लेखन मी वाचलं, इतर लेखकाचं लेखन वाचलं. त्यावेळेला अवधूत पुस्तक प्रेरणा ते लिहायचे. अवधूत पुस्तक देतो आम्हाला अनंत भाटे नावाचे शिक्षक शिकवायचे. शिक्षक चांगले शिकवतात, पुस्तक वगैरे हातात काही नाही, आलं की आपलं त्यांचं सुरू शिकवायला. आणि मी विचार केला की मी असं करणार की भाटे सरासारखा शिक्षक बनणार, अवधूत कुलकर्णी सारखा लेखक बनणार, कवी बनणार आणि
माधवराव गडकरी सारखा पत्रकार बनला. आणि ह्या तिन्ही गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये साकार केल्या. हे कशाचं ह्या वृत्तपत्राने दैनिक रोमांचक नारायण आठवले घोरपडे त्याने मला उपसंपादक म्हणून बोलवला. आमचे आता सध्याचे संपादक राजू नायक यांनी सुद्धा मला ऑफर दिली तुम्ही तिकडे या म्हणून. परंतु मी गेलो नाही. ज्ञान नाना सरपंच व्रत आहे ते खूप महान आहे म्हणूनच मी त्या ठिकाणी गेलो नाही. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडून आदर्श विद्यार्थी घडले पाहिजे. ते आयुष्यावर तुमचा आठवण काढतील. आपण सगळं काही विद्यार्थी विसरू शकतात परंतु त्यांच्या मनामध्ये जो शिक्षक भरलेला आहे तो शिक्षक जरी नष्ट झाला नाहीसा झाला तर त्यांच्या मनातील शिक्षक जो आहे तो कधीच मरत नसतो. तो कायमचा जिवंत राहतो. हे असं माझं प्रेम आहे. आपल्या एका पिढीचंही त्यांचे डिस्कशन बघितलं तर त्यांच्या जिभेवर त्यांच्या ओठावर सरस्वती भोर असते. एखाद्या विषयावर ते उभे राहिले की छत्रपती शिवाजी सारखे त्यांची चळवळ जवळजवळ त्याची चालू असते. तो आणि चांगले विचार मांडणाऱ्याचे वरती आपल्या डोळ्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. मला अलीकडे 30 मेला गोवा शासनाचा मराठी भाषा संचालनाचा 1 लाखाचा पुरस्कार साहित्याबद्दल मिळाला. मी खूप धन्य करतो. कला आणि संस्कृती खात्यासारख्याचे मोठे पुरस्कार लाभले. अलीकडच्या काळामध्ये अमरावतीचा पुरस्कार लाभला, पुण्याचा पुरस्कार लाभला. हे कशाचं होतं नाही माझ्या प्रामाणिकपणाचं. शिक्षणाने फक्त आपल्या याच्या शिकवण्यापुरतं मर्यादित न राहता रोजचं वर्तमानपत्र कधीतरीची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे आणि वाचनाने आपली बुद्धी खूप प्रगत होते वाढते. मी माझी अर्धी पुस्तकं आणलेली माझी लिखाण केलेली आणि तिथं तर संत आपल्या कोल्हापूरकडे दिलेलं आहे. ते मोठं माझं जे लिखाण आहे ते तुम्ही मुद्दा वाचा. गोव्यामध्ये बाल कविता लिहिणारे बाल कथा लिहिणारे खूप लेखक आहेत. कोणी मिनिमम आंग्ले लिहायची त्याच्यानंतर चंद्रकांत गावं केले आहे. तर त्यांची 4-3 पुस्तकं आहेत आणि माझी 20 पुस्तकं आलेली आहेत. त्याचा संच पुस्तक आहे त्याचं मुद्दा तुम्ही वाचन करा. या शैक्षणिक संस्थेमध्ये एक शिक्षिका अलिशा गडेकर ती चांगली कविता लिहिते. चांगली कविता लिहिते तुमच्याकडून अशी विद्यार्थी घडणार आहे. अलिशा गडेकरसाठी आमचा दैनिक लोकमतचा वृत्तसंपादक सुहास बेळेकर त्यांची पत्नी त्या हायर सेकंडरीमध्ये शिकवते. मला वाटतं असेल तिकडे किंवा आली नसेल. परंतु मला खूप अभिमान वाटतो अशासारखे राजू भिकारा नाईक अशासारखे जे आपले जे मित्र आहेत त्यांच्यामुळे आम्ही त्यांचं प्रोत्साहन म्हणून आपण पुढे येतो. सुहास बेळेकर हे ललित लेखन जे करतात ते अप्रतिम असतं वाचनासारखं असतं. अशांची आपल्याला आठवण येतच राहते. तुम्ही सुद्धा शिक्षण वर्गाने तुम्ही सातत्याने वाचन करा आणि तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहायला लागला त्याच्यातून तुम्ही लेखक बनाल अशी मला खूप खात्री वाटते. आज कोरगावकर यांनी मला मुद्दाम गेल्या वर्षापासून ते माझ्या पाठीशी लागलेले आहेत आणि माझा हा यथोचित सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. परंतु एकच सूचना की पुढच्या वेळेला काही विद्यार्थ्यांना एका बाजूला बसवा आणि आज पाहुणे जे कोण येतात त्यांची भाषणं त्यांना ऐकू द्या. त्यांना वाटू द्या की काही वर्षाने आपण सुद्धा इथं पाहुणे म्हणून येऊ शकतो. ही खरी आनंदाची गोष्ट आहे. दिवसाही तारे दिसतात मी तुम्हाला आता सांगितलं ते. आणि काही दिवसांनी मला वाटतं 27 तारीखला स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी खरंच काम केलं आहे त्या झुंजार स्वातंत्र्य सेनानी शारदा सावळीकर यांचं पुस्तक प्रकाशन होणार आहे. परंतु मी आजच ते आपल्या मॅनेजमेंटच्या सुपूर्द करतो. ही अर्धी पुस्तक आहे. अर्धी पुस्तकं मित्रांनो शिक्षकांना तुम्हाला बघून खूप आनंद वाटला कारण मी एक शिक्षकच आहे. परंतु समाज प्रबोधन आणि आदर्श समाज तुमच्याकडून घडणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांना या व्यसनापासून मोबाईलपासून मुक्त करण्याचं काम जर तुम्ही केलं तर मोठं कार्य होईल असं मला वाटतं. कोरगावकर आपले खूप खूप आभारी. आपल्या
ज्या आमच्या प्रमुख पाहुणे आहेत अलका पैडे साहेब त्यांचे आभार मानतो आणि इथंच मानतो. मी मनपूर्वक आभारी आहोत. या कार्यक्रमात उपस्थित आहे श्री रमेश बनकर सरांच्या पत्नी सौ भारती बनकर तसेच त्यांची नात समिधा. तर त्यांना सुद्धा पुष्प देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवणारी म्हणजे प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर विचार. आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या माननीय डॉ. अलका सुभाष पडळेसाहेब मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करून आम्हा सर्वांना प्रेरित करावे. सगळ्यांना नमस्कार. आजच्या टीचर्स डे प्रोग्रामाक केशव स्मृती हायस्कुलाचे जो फुडो काडिल्लो कार्यक्रम म्हणजे अवॉर्ड विनर एक रिटायर्ड टिचराक हो अवॉर्ड दिवपी ह्या कार्यक्रमाक हजर आसा हो अवॉर्ड विनर रमेश सर R.K. पवार सर. रमेश सर आमकां जाच्या नांवान दिला ते J.K. पवार सर. J.K. पवार सर तांची मिसेस सुशीला पवार, तांची धूव राजश्री पवार जाधव. हांव सुरवातीकच तुमकां उपकार आठयता कारण एक टिचराकय खबर आसता टिचर म्हणल्यार कितें आनी त्या टिचराच्या नांवान 13 वर्सां वो अवॉर्ड दिवप हे कार्य ल्हान न्ही. सुरवातेक हांव तुमचे सगळ्याचे खूब कौतुक करता. दुसरें अवॉर्ड विनर आमचे सर रमेश हाका हांव वळखता. खूब वर्सां जालीं शिरोडा बोरये ह्या वाठारांनी आमकां खूब फावटी भेटल्या. ताचें कार्य मराठी आनी हिंदी आनी तेय बी डायजेशन सोसायटीत शिकोवप हे खूब कठीण आसता. तातूंतल्यान ते घडल्या आनी तांणी इतली बुकां बरयल्या. ती बुकां ह्या स्कुलाच्या सगळीं बुकां ह्या स्कुलाच्या लायब्ररीत आसतली. म्हाका अशें दिसता की प्रत्येक टिचरान तो एक बूक वाचचो. म्हज्या कडेन थोडे पावल्या हांवूय वाचपाक करतलें सर. आनी तुमच्या सगळ्यांचें हांव अभिनंदन करता. तुमचे मिसेसीचें अभिनंदन करता. जो पर्यंत मिसेसीचो साथ आसता, जो पर्यंत अर्धांगिनीचो साथ आसता, तो पर्यंत एक टिचर एक दादलो मनीस तो टिचर जावं तो कितेंय जावं तो खंयच सक्सेसफूल जावपाक शकना. हे सांगता कारण हांगासर बायलो आसा तुमी तितलोच सपोर्ट तुमच्या दादल्याकय करपाक जाय. ह्या शाळेचे चेअरमॅन पांडुरंग कोरगांवकर ह्या हातूंतच नांवाकच एक वेगळें रूप आसा. पांडुरंग हे आमचे देव. देवतां भितर जशे कोरीव काडटा कोरून ते आमी बारीक फादर सुद्दां आसतले ताची कोरीव केल्यार एक मोठी जाता तशें तांणी ह्या स्कुला खातीर कश्ट घेतल्या. तुमी म्हणशा की मिनिस्टर जाल्ले किंवा एक हेडमिस्ट्रेस जाल्ल्या ताचो लागींचो संबंद आसा. ना, बरेच पयलीं खूब पयलींसान आमी ह्या फॅमिली कडेन बरें रिलेशन आमचें आसा. घरा कडेन यो वच आसा आनी सदांच ज्या ज्या वेळार मेळटा त्या वेळार सादी शाळेचीच कार्यां शाळेचीच उदरगत शाळेचें कशें चलता ताचेरूच उलोवप. शाळेंत लॅब जाला शाळेंत आनी कितें जालां तें सगळें सांगप. आनी हें करता आसतना हांव तुमकां सांगता हांवूय एक शाळेची हेडमिस्ट्रेस म्हणून 2 वर्सां जालीं काम पळयता. टीचर 31 इयर्स म्हणून काम केलें. आनी त्या वेळार असले जर चेअरमॅन म्हजे सारक्याच टिचराक जर मेळिल्ले जाल्यार आमी बी खूब फुडें पावता आशिल्लीं. हाजें कारण कितें म्हजो चेअरमॅन
एक फावटी ही अशी विजीट मारता सगळे कार्य म्हाकाच करचें पडटा आनी आतां कार्य करपाक आमी बायलो म्हणचे फाटी ना तशेंच कार्य आमची हेडमिस्ट्रेस सुषमा बोरगांवकर तांच्या फाटोफाट तितल्याच नेटान कार्य करता आनी ह्या केशव स्मृती हायस्कुलाक पाठबळ दिता अशी हेडमिस्ट्रेस तुमची सुषमा बोरगांवकर, असिस्टंट हेडमिस्ट्रेस राजश्री जाधव, प्रिन्सिपल हायर सेकंडरीचे प्रिन्सिपल जे म्हजे सामके क्लोज नेबर आमी एका बिल्डिंगेत रावताली आनी त्या वेळारच हे संकट तांचेर आयले आनी तातूंतल्यान मुक्त करपाक सुभाष सरान तांकां तेंको दिलो आनी वेगवेगळे कार्य जावंक पडले. स्कुलाचे कार्य करता आसतना बारीकसो सुद्दां इन्सिडेंट जालो जाल्यार तो खूब व्हडलो जाता कारण प्रत्येकाक टिचर इतले बरे कार्य करता ते दिसता पूण ल्हानशे आमी एक पेपर घेतलो आनी त्या पेपराचेर जर एक पेनान बारीक डॉट मारलो तो डॉट म्हणल्यार आमचे कितें बारीक वायट काम जाता आमी मशीन न्ही त्या डॉटाचेर अख्खो पेपर व्हायट आसतो दिसता फक्त तो डॉट दिसता आनी ताजेर आमकां त्या डॉटाचेर आमकां जज केल्ली वता म्हणून आमी टिचरांनी तो डॉट कसो बंद करप कसो दिसप ना आनी व्हायट पेपर आमचे विजन कशें घडोवप विजन कशें लोकां कडेन दाखोवप आपले विश्वास लोकांक कसो दवरप ते प्रत्येक टिचरा कडेन आसा. सरान तुमकां कोरगांवकर सरान कितलेशे शिस्तीच्यो गोश्टी सांगल्यो खरेंच जर तुमी डिसिप्लीन आनी पंक्च्युअलिटी ही जर दोनी आंगात आसत जाल्यार आमी टिचर केन्नाच फाटीं उरचे ना आमी खूब मुखार पावतली. तुमी जाणा शिक्षक दिनाचे म्हत्व हांव हांगा सांगूंक वचना कारण खूब लांब मोठी भाशणां जाली पण आमचे राष्ट्रपती आदले राष्ट्रपती पयले राष्ट्रपती हांच्या जन्मदिसाक तांकां व्हडलो अवॉर्ड दिवपाचें केलें पण त्या दिसाक ताणें आपल्याक अवॉर्ड नाका पण ताणें सांगलें आपल्या जन्मदिसा दिसा तुमी टिचर्स डे म्हणून सेलिब्रेट करा आनी तो आमी आज पर्यंत सेलिब्रेट करीत आसा आनी हाचे मुखार कितल्योश्योच पिढी करतल्यो त्या खातीर हांव सगळ्यांच्यानी पयलीं म्हजो राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णाक म्हजो नमस्कार करता आनी तुमकां सगळे टिचरांक देव बरें करूं म्हणटा कारण तुमी खूब वेळ जाली खूब शांत चिंततात भुरगे जशे आमी ओगी बस म्हणटा तशी करून खूब शांत बसून आसा ताका लागून तुमकांय हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. म्हाका मनान एक खंत भोगता कारण कितें सर रमेश सरांचें कार्य खूब व्हड आसा पूण तांचो सत्कार म्हज्या हातान सर कोरगांवकर हाणें करून हाडलो आनी म्हाकाच गिल्टी फील जाता कारण हांव ह्या कार्याक रायट पर्सन आसा काय ना हें म्हाका दिसता पण सर तुमचे आशिर्वाद जर आसत जाल्यार आमी हे फुडल्या काळांत सुद्दां म्हणजे रिटायर जाता म्हणसर आमचे तुमचे पर्यंत पावपाची आमी इच्छा दवरतली. हांव सदांच म्हज्या मुखार एक ल्हान भुरगो आसूं किंवा एक जाणटो आसूं किंवा एक जाणटी बायल आसूं तिच्यातले जे बरे गूण आसा तिका हांव म्हजो रोल मॉडेल दवरता. म्हाका दुसरें आसा टायम सरान सांगिल्लें की ताणें तो अर्दवर पयलीं आयलो खरेंच हांव स्कुलान सुद्दां म्हणजे तशेंच वचप आसता जर 7:50 एसेंब्ली जाता जाल्यार 15 ते 20 मिनटां हांव पयलीं वता कारण सगळे स्कुलाचे भोंवून पळोवपाक मेळटा. फर्स्ट येता तो भुरगो स्कुलाच्या गेटींतल्यान एंट्री मारता ती फर्स्ट ट्रीप बसीची थंयसान सगळ्यांचेर वॉच दवरपाक मेळटा. कोण केन्ना आयिल्ला कशें कितें एडमिनिस्ट्रेशन जर सांबाळटलें जाल्यार खूब कठीण आसता आनी तुमच्या ह्या केशव स्मृती हायस्कुलाक 150 टिचर आनी म्हाका दिसता ही मॅनेजमेंट हेडमिस्टर प्रिन्सिपल सगळे एकदम बरे तरेन हें कार्य करता. तितलीच तुमी टिचर शिस्तबद्ध आसा हें आज म्हाका हांगा पळयतनाच कळटा. तुमकां सगळ्यांक बरें आयुश्य आवडेता आनी म्हाका हांगा हाडलें 2 उतरां उलोवपाची संद दिली. हांव व्हडलें हें न्ही फिलॉसॉफर न्ही किंवा बरी भाशणां करपाचें सारकें न्ही पण
मोजके जे उलयला त्या म्हज्या काळजात सदांच दवरतले आनी तुमकांय देव बरें करूं म्हणटा कारण हांगा म्हाका हाडली हे म्हणजे 2 भाशणाची उतरां तुमी आयकली. वता वता सांगूंक सोदता सरान म्हणलें की सुभाष फळदेसाय जे म्हजे मिस्टर आसा ते तांकां सदांच हेल्प करता. सर केला ते विसरात आनी फुडें हेल्प करतात जाल्यार आमी सदांच तुमच्या बरोबर आसतली. आमचो तेंको तुमकां आसतलो. आमच्या खंयच्याय कार्याक आमी तुमच्या बरोबर आसतली आनी सदांच हे आमचें रिलेशन जें आसा तें अशेंच दवरा. देव बरें करूं. जय हिंद. भारत माता की जय. धन्यवाद मॅडम. तुम्ही आपल्या मोलाच्या विचारांनी आम्हाला प्रेरित केलं. तुमचं खूप खूप धन्यवाद. मी आता आमच्या शाळेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग कोरगावकर यांना विनंती करते की आपले सत्कार मूर्ती आणि प्रमुख पाहुण्या यांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करावे. आता मी शाळेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग कोरगावकर सरांना विनंती करते की त्याने हे मानचिन्ह सर आजचे सत्कार मूर्ती सरांना द्यावं.